हाय हॅलो नमस्कार जय शिवराय। मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असेल, तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण हो। तर आम्ही त्याच्या कम्युनिटीला आलेलो आहेत, तुम्ही बघितलंच असेल तो व्हिडिओ, नसेल बघितलं तर नक्की बघा, डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक देईल तुम्हाला। आणि ते बघून झाल्यानंतर मग आम्ही गेलो होतो पोईचेला, तिथूनच थोड्याशा अंतरावरती आहे, 1-1.5 तास लागतो जाण्यासाठी, जास्तीत जास्त 2 तास, त्याच्यापेक्षा काही जास्त लागत नाही। आणि त्यानंतर मग लास्ट टाईम आलो होतो तेव्हा आम्ही हे जे गार्डन आहे ना सहजानंद युनिव्हर्स, बघा इथं गरुड गेट, त्यानंतर नंदबाबा का घर, दरबार, भरपूर सगळ्या गोष्टी आहेत बघण्यासारख्या, खूप सुंदर सुंदर आहेत। तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवेलच, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा। त्यानंतर आम्ही एंट्री केली, तुम्ही गरुड गेट तिथं बघितलंच असेल। आणि आतमध्ये गेल्यानंतर मग हे जे म्हटले तुम्ही तर ते आहे आणि खूप सुंदर आहे बघा। इथं हे गरुड गेट आहे, गरुडाची ते झेप नसते का आपण बघितलेलं असेल बघा तुम्ही, खूप सुंदर आहे बघा। हे आहे गरुड गेट, मी त्याला नावच त्यांनी ते दिलेलं आहे आणि हेच गेट आहे आतमध्ये एंट्री करण्याचं। तर इथं जे आहे ना तर तिकीट आहे पर पर्सन 200 रुपीज, तर म्हणजे एका जणासाठी 200 रुपये। आम्ही 5 जण होतो, तर मग आम्हाला 1000 रुपये तिकीटला लागले। त्यानंतर बघा इथं खूप सुंदर आहे, हे पाणी पडतं, त्यानंतर ही नर्मदा मैया आहे आणि बाकी आतमध्ये गेल्यानंतर आणखीनच सुंदर होणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघत राहा। आणि हे गार्डन कसं वाटलं ना तेही लास्टला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा। तर बघा हे ते बाबांचं घर आहे जे सांगितलं होतं मी तुम्हाला। तर इथं थोड्याशा वेळ बसलो, थोडंसं ऊन होतं कारण आम्ही दुपारच्या वेळेला तिथं पोहोचलेलं, पण ते आपल्याला इथं नाही बसवते, ते बोलतात पुढे जाऊन बसा, पुढे खूप जागा आहे बसण्यासाठी, तर इथं त्यांना नसून सांगितलेलं बसून द्यायचं, त्यामुळे मग ते बसून नाही देत। त्यानंतर मग आतमध्ये एंट्री केली, तर इथं काही नाव वगैरे नव्हतं लिहिलेलं, पण सुंदर होतं, सगळे प्राणी होते बघा, इथं सगळे आहे जंगलातले आणि छान होतं। मग इथे काही फोटोज काढले पप्पांनी, तोपर्यंत पुढं म्हटलं की चालतो सावलीत बसतो, तोपर्यंत पिल्लूची खूप गडबड गोंधळ चालू असतो, आम्ही बसलेलो होतो। त्यानंतर मग पुढे निघालो, तर बघा इथून तिथून सगळे देवांच आहे, जे आपण म्हणतो ना रामायण महाभारत, त्यातील प्रत्येक जो आहे म्हणजे प्रत्येक क्षण जो आहे, द्रौपदीचं झालं, राम लक्ष्मण झालं, सगळ्या गोष्टी, श्रीकृष्ण पितामह, सगळ्या गोष्टी तर त्यांनी दाखवलेल्या आहे। तर मग सगळे देवांचं आम्ही दर्शन करत 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 पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर तुम्हाला पुढे दाखवेलच। त्याआधी तर बघा पिल्लू खूप पायी चालला तो, म्हणजे खूप असं काही नाही की मला उचलूनच घे असं तसं, म्हणजे भरपूर पायी चालला। पूर्ण गार्डन आम्हाला फिरण्यासाठी 3 तास तरी लागले असतील, एवढं मोठं गार्डन आहे। तर हे सगळे बघा किती छान बनवलेलं आहे आणि पावसाळ्यात तर आणखी सुंदर असेल, खूप सुंदर। तर ते होतं राधाकृष्ण, त्यानंतर मग प्रत्येक तुम्हाला म्हटलं ना प्रत्येक देवांचं प्रत्येक त्यांनी असं एकदम खूप सुंदर बनवलेलं आहे बघा। इथंही बघा प्रत्येक म्हणजे इथं जे आहे ना खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे। तुम्ही इथं असं गार्डन तर मी आजपर्यंत बघितलं नव्हतं, फर्स्ट टाईम एवढं सुंदर गार्डन, म्हणजे पूर्ण गोष्टी तिथं पोईच्याचे जे आहे, नीलकंठ धाम जे आहे ना तर सगळं म्हणजे सगळंच एवढं सुंदर आहे, जे त्याचं शब्दात वर्णन पण करू शकत नाही। लास्टचा व्हिडिओ भरपूर जणांनी बघितलं असेल, तेव्हा मी एवढं शूट नव्हतं केलं। आणि हे गार्डन तर आम्ही तेव्हा आलो तेव्हा बघितलं नव्हतं, कारण याला वेळ लागतो, तेव्हा आम्ही 4ला पोहोचलो होतो, कारण इकडे आम्ही जंगल सफारी वगैरे बाकीच्या गोष्टी बघितल्या होत्या ना, तर मग आम्हाला वेळ झाला। पण यावेळेस आम्ही फक्त टॅचो बघितलं आणि दुसरं काहीच बघितलं नव्हतं, त्यामुळे बरोबर वेळेत आलो। तिथं आम्ही 2 वाजता आलो असेल आणि म्हटलं मग 4-5 पर्यंत बघून होईल, मग काय आम्हाला फक्त तिकडं निदर्शन घ्यायचं नीलकंठ धाम आणि मग कुबेर भंडारला जायचं। ते सगळे व्हिडिओ मी तुमच्या कुबेर भंडारला तर मला शूट नाही करता आलं, कारण की मोबाईल पूर्ण डेड झालं, तर चार्जिंग संपली होती एवढे सगळं शूट वगैरे केल्यानंतर। आणि मग इथं हे कालियानाग आहे बघा, श्रीकृष्णांनी ते तुम्हाला माहीतच असेल नदीत उडी मारली होती आणि तिथं तो म्हणजे कालियानाग होतं त्यांचं, तर ते दाखवलेलं आहे बघा। त्यानंतर इथं महादेव आहे, तुम्ही बघितलं असेल महादेवांच्या एखाद्या याच्यामध्ये की तिथं महादेवांच्या म्हणजे जटामधून ते पाणी पडतं, नदीचे असते, तर ते इथं दाखवलेलं आहे। म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना पूर्ण गोष्टी आपल्या देवांच्या जे आहे, म्हणजे पूर्ण सगळं डिटेलमध्ये इथं त्यांनी दाखवलेलं आहे। खरंच म्हणजे खूप छान बनवलं हे गार्डन, मला तर खूप छान आवडलं, एवढं सुंदर आहे तर म्हणजे तुम्हाला पण आवडणारच। आणि अशा भरपूर साऱ्या म्हणजे क्रिएटिव्हिटी आहे, देव आहेत, मूर्ती आहेत बघा, इथं हत्ती वरती गाय आणि खूप सुंदर आहे बघा। इथं
सगळं म्हणजे सगळं एकदम छान आहे. आणि हे इथं महादेवांच्या मग जटामधून पाणी पडतं आहे आणि इथं मगर आहे बघा. तर ती काहीतरी ओढते, ते माझ्या आता लक्षात येईना, तर पुढे दिसलं तर तुम्हाला सांगते. म्हणजे तिच्या तोंडामध्ये ते पाणी येतं आहे तिथं खाली. आता काय त्याच्यामागं शास्त्र एवढं मला पण डिटेलमध्ये माहीत नाही. त्यानंतर इकडं रथ आहे श्रीकृष्ण आणि अर्जुन. तर एवढं असं किती सुंदर आहेत ना, तुम्ही इथं बघू शकता. आणि एवढं सगळं डेव्हलप करण्यासाठी यांना भरपूर दिवस गेले असेल, कारण इतकं सुंदर आहे. तुम्ही माझ्या तोंडातून ऐकत असेल तर किती सुंदर आहे बघा. तिकडे एक गेट होतं आणि इकडे एक होतं. मग मी त्यांना विचारत होते की आपल्याला कुठे जायचं, म्हणजे कसं जाऊन आल्यानंतर इकडे येता येईल. तर पिल्लू यांना दाखवत होता की बघा तिथं ते पाणी पडतं आहे त्याच्यामधून. तर इथं काही नाव वगैरे लिहिलेलं असेल, पण आता मला इतकं आठवत नाही, कारण व्हिडिओ शूट करून पण भरपूर दिवस झाले. तेव्हाचे तेव्हा छान. आणि बघा ती पिचकारी जी आहे ना, तेवढ्याच जागेत बघा, तिकडं गेल्यानंतर बंद होते, पुन्हा राऊंड मारल्यानंतर इकडं आलं ना तर इकडं पुन्हा चालू होते, एवढ्याच जागेमध्ये पडते. तर मग खरंच म्हणजे किती विचार करून या सगळ्या गोष्टी त्यांनी डेव्हलप केलेल्या आहे, म्हणजे तुम्ही विचार करू शकता. आणि बघा ना तुम्ही, ते पाणी हातातून ते पिचकारीमधून पडतं आहे. त्यानंतर इकडं गोमाता होती. त्यानंतर मग इथं विहीर आहे. पाणी थोडंसं होतं, खूप जास्त नव्हतं तिथं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे डेकोरेशन पुढे दिसत असेल तुम्हाला, सगळ्याच्या सगळं टायरमध्ये केलेलं आहे. आपल्या गाड्यांचे टायर वगैरे असतात ना, पूर्ण सगळं म्हणजे पूर्ण बघा तुम्ही, किती सुंदर व्ह्यू आहे तो. आणि बघतानाच किती छान वाटते. वाटतच नाही आहे की हे टायर आहे. मला पण आधी लक्षात नाही आलं, पण हे बोलले की नाही ते टायर आहेत. आणि मग त्यानंतर इथं ह्या खेळ आहे, जे पहिल्या काळात लोक खेळायचेत ना, आपण रस्सी म्हणतो बघा, रस्सी तो आहे. आणि तुम्हाला जरी आपल्याला काही लक्षात नाही आलं तर तिथं लिहिलेलं आहे काय आहे. त्यानंतर इथं बायका पाणी भरतात ते आहे. म्हणजे खूपच सुंदर आहे. प्रत्येक गोष्ट अशी एकदम बघण्यासारखी आहे, मनामध्ये साठवून ठेवू शकतो, अशा आठवणी इथून घेऊन जाऊ शकतो. आणि भरपूर लांब आहे ते, महाराष्ट्रातून तर तुम्हाला जायचं असेल तर भरपूर लांब आहे, पण आम्ही तिथं राहत होतो त्यामुळे एवढं काही लांब नव्हतं. आणि बघा इथं दिलेलं आहे बनरोको, म्हणजे तारा खाली लिहिलेलं मी तुम्हाला दाखवते बघा. तर ती गोष्ट आहे, म्हणजे ते बंदर को ना, तारा भक्तों को कुछ ऐसा सुना रही है, वहाँ पे दिखा हुआ है, पर मुझे पूरा दिख नहीं रहा इसीलिए. आणि त्यानंतर मग इकडे आहेत कुटी आहे इकडे, तर तिथं मध्ये नव्हते जाऊ देत, तर मग मध्ये जायला एंट्री नाही. तिकडे इथं रथ आहे, तर ते कोणत्या देवाचं माझ्या पण लक्षात नाही राहिलं आता. त्यानंतर बघा इथं हे श्रीकृष्ण आहे, बालकृष्ण आपले, आणि यशोदा माता आहे. त्यानंतर इथं मग आपण जर थकलो तर बसण्यासाठी त्यांनी बनवलेलं आहे. आणि मध्ये सावली होती ना, मग जास्त काही वाटलं नाही. आणि तुम्ही म्हणाल मम्मी पप्पा ना, तर मम्मी पप्पा तिथं सुरुवातीलाच थांबले होते, कारण मग ते एवढं लांब चालणं होणार नाही म्हणे, आणि म्हणजे पुढचं बघतो म्हणे आम्ही, फक्त तुम्ही मध्ये जाऊन या. तर मग हे फूल बघा किती सुंदर आहे ना, मला खूप आवडलं होतं ते तिथं. जेव्हा बघितलं तेव्हा छान होतं. आणि हे सगळे व्हिडिओ ना यांनी काढलेले आहे. आणि बॅगमध्ये पाणी बॉटल वगैरे होती, कारण मग ती पाहिजेच, कारण मग सामान कुठे ठेवणार ना, पिल्लूला तहान लागली तर मग ते पाहिजे होतं. त्याच्यानंतर इकडं भोलेनाथ आहे. आणि बाकी मग तुम्हाला इकडे दाखवते थोडंसं, म्हणजे सगळं तिथं आपल्याला लिहिलेलं आहे, म्हणजे आपण काय आहे कसं आहे बघू शकतो असं आहे तिथं, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आतमध्ये काय आहे काय नाही आहे. त्यानंतर इथे आहे ना गणपती बाप्पा पण होते, बहुतेक इथेच असेल, तेव्हा ते महाभारत लिहित होते, ते पण आहे तिथे दाखवलेलं आहे. त्यानंतर पिल्लूचे बाबा पाहिजे ते म्हणून तो पुन्हा पळत होता. त्यानंतर बघा इथं इकडच्या साईडला आहे बघा ते. त्यानंतर इथं आहे श्रीकृष्ण, आणि खाली आता मला आठवत नाही आहे इथं काय आहे ते. आणि बघा इथं तुम्हाला म्हटलं ना, गणपती बाप्पा जेव्हा महाभारत लिहित होते तो क्षण आहे तो. त्यानंतर इथं जे आहेत पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवते, तिकडे श्रीकृष्ण आहेत. त्यानंतर इथं धेनुकासूर का वध करते हुए बलराम आहेत, म्हणजे त्याचा वध करत होते तेव्हाचं आहे ते. आणि बाकी तुम्हाला पुढे गेल्यानंतर मग सगळं काही थोडं दाखवते. सगळं काही या व्हिडिओमध्ये दाखवता येणार नाहीत. बघा राधाकृष्ण, त्यानंतर धेनुकासूर का वध करते हुए बलराम मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर श्रीजी महाराज का झुला आहे तिथं. त्यानंतर सीता हरण आणि राम वनवास, तशा या सगळ्या गोष्टी आहेत. तर पुढे जाऊन तुम्हाला सगळं काही दाखवते. तर कसं वाटतं व्हिडिओ नक्की सांगा. त्यानंतर इकडं स्वामीनारायण भगवान होतं, त्यांचं कीर्तनकार
जे आहे तर ते होतं, पण लाईट गेली होती त्यामुळे अंधारात काही दिसलं नसतं. आणि तुम्ही विचार करा एवढं मेंटेन करायला, आपण थोडंसं जरी आपलं गार्डनिंग केलं तर किती मेंटेन करावं लागतं. तेव्हा यांना हे सगळं मेंटेन करायला भरपूर गोष्टी म्हणजे भरपूर कामगार पण असतील त्यांचे तिथं त्यांनी. आणि तिकीट पण काही खूप जास्त नाही, गार्डनच्या मानाने खूप कमी आहे. जर तसंच आपल्याकडं असतं तर बापरे बाप किती असतं. तर बघा इथं राधाकृष्ण आहे झुला झुलताना. तर मी तुम्हाला म्हटलं ना पुढे काय काय आहे ते, तर खूप सुंदर आहे. हे तर मला सगळ्यात जास्त आवडलं होतं. आणि बघा किती सुंदर दिसतंय ना ते, वाव एकदम मस्त. तर त्यानंतर पुढे गेल्यानंतर ना इथं काम चालू होतं, काहीतरी करायचं असेल त्यांना. तर मग हा व्हिडिओ जरी म्हणजे मम्मी पप्पांनी तेवढं इथपर्यंत येताना आलं तर बघू शकतात म्हणलं नंतर. आणि तुम्हीही नसेल गेला कधी तर नक्की वेळ भेटेल तेव्हा जा. आणि गार्डन कसं वाटलं आहे तर नक्की सांगा, तुम्हालाही इथून बघता आलं कसं आहे कसं नाही. आणि खरंच किती म्हणजे खूप सुंदर, म्हणजे मला खूप आवडलं. फर्स्ट टाईम मी बघितलं. त्यानंतर इथं ना हे हनुमान आहेत संजीवनी घेऊन येताना, जेव्हा लक्ष्मणला पाहिजे होती तेव्हा बाण लागलं होतं. त्यानंतरचं इथलं ते सीन आहे बघा, इथं लिहिलेलं पण आहे. मूर्छित झालेले होते लक्ष्मण, तेव्हा त्यांच्यासाठी हनुमानने संजीवनी घेऊन आले होते. पूर्ण डोंगरच त्यांनी उचलून आणलं होतं, ते तर तुम्हाला माहीतच असेल सगळ्यांना. आणि त्यानंतर मग इथं हे ऋषी आहेत, ते काहीतरी सांगता आहेत ते आहे. आणि त्यानंतर इकडं राधाकृष्ण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं वरती गेलं थोडंसं, त्यानंतर इथं कुंभकर्ण आहे. खूप म्हणजे एकदम रिअल वाटतं तिथं गेल्यानंतर. एवढे सगळे त्यांना सैनिक उठवतात तरी पण ते उठत नसतात. आणि एकदम घोरल्याचा वगैरे आवाज मी थोडंसं पुढे आहे ना तुम्हाला ऐकवेल. तर पिल्लू मला विचारत होता आई हे काय आहे, तर कुंभकर्ण आहे त्याला मी म्हटलं. आणि तुम्हाला माहितीच आहे एवढं सगळ्यांनी हलवलं तरी कुंभकर्ण काय उठला नव्हता. तसंच आहे, तुम्हाला पुढे दाखवत. एकदम रिअल वाटतं गेल्यानंतर, एकदम रिअल. तिथं गेलं ना आपण खूप रिअल वाटतं. जे एवढं छान आहे बघण्यासारखं ना, तर आपल्याला वाटणार नाही की आपण एवढे पैसे दिलेत 200 रुपये तिकीटसाठी तर तेवढे आपले वसूल होतात. इतकं सुंदर गार्डन आहे. थंड असतं आतमध्ये ते, उन्हाळा असल्यामुळे रोडवरती पण पाणी, जिथून आपण चालतो ना तिथं पण पाणी मारत होते मी बघितलं तर. म्हटलं खरंच खूप छान आहे, मस्त होतं. तर बघा असा आवाज तिथं येत असतो कंटिन्यू, असाच आवाज आहे तिथं चालू असतो. रिअल मी तुम्हाला म्हटलं ना रिअल कुंभकर्ण जसं असतं ना सेम ॲज इट इज त्याच पद्धतीने होतं. तर भरपूर सारे व्हिडिओज वगैरे मेमरीज इथं जे होत्या ना तर घेतल्या. खूप सुंदर. आणि एवढं अर्धं गार्डन आमचं बघून झालं, अर्धा अजून बघायचं आहे. आणि म्हटलं चला तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी मी शेअर करेन. आणि आम्हालाही नंतर ही व्हिडिओ बघितल्यानंतर आठवण येईल. आणि सगळ्यात जास्त पिल्लूला मोठं झाल्यानंतर बघितल्यानंतर आठवेल की अरे हो आपण इथं लहान असताना गेलो होतो या गोष्टी. त्यामुळे मग हे व्हिडिओ वगैरे खूप मेमरी असतात कुठे आपण बाहेर फिरायला गेल्यानंतर. त्यामुळे मग मी शूट करत असते. कुणाला नाही आवडत कुणाला आवडतात, पण यांचं काय म्हणणं नसतं की सगळं छान व्यवस्थित बघून घ्यायचं आणि मग व्हिडिओ ते पण शूट करू लागतात मला, बाकी मी पण करते. आणि हे माझ्या मामी आहे, मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं होतं. आणि इथं लाईटिंग लावलेली होती. आणि पुढे गेल्यानंतर मग तिथं पितामा आहे, त्यांची जी प्रतिष्ठा होती ना त्याची काहीतरी शपथ वगैरे घेताना तिथं आहे लावलेलं, मी तुम्हाला पुढे दाखवते. आणि पिल्लू बघा अजिबात त्याने उचलून थोडंसं घेतलं ना तर पायी चाललं, तहान वगैरे लागली, पाणी वगैरे प्यायला दिलं, थोडंसं खायला दिलं त्याला. आणि पुन्हा तो चालू झाला चालायला. तर म्हणजे त्याला पण खूप छान वाटत होतं चालायला. मी तुम्हाला म्हटलं ना इथं जे आहे ना तर पितामहा कोणतरी त्यांचं जे होतं ना तर ते पूर्ण करताना तिथं दाखवलेलं आहे वचन वगैरे. त्यानंतर मी इथं काही फोटोज काढले, सुंदर येत होते. आणि ही मूर्ती मला सगळ्यात जास्त आवडली जी आहे श्रीकृष्णांची. आणि त्यानंतर मग पुढे गेलो. आणि असं एवढंच नाही, तिथं जे हॉरर असतं बघा, गुफा असतात भूतांच्या वगैरे, त्या पण होतात. मी काय गेले नाही, मामी गेल्या होत्या. त्यानंतर तिथं छान गणपती बाप्पाचं पोस्टर लावलेलं होतं. तर तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवते. मामी पुढे गेले होते, मी इकडे जेव्हा फोटो वगैरे व्हिडिओ काढत होते तोपर्यंत. खूप छान आहे बघा श्रीकृष्ण भगवान. त्यानंतर मग पुढे गेलो आणि तुम्हाला मी म्हटलं ना गुफा दाखवते, तर मामी म्हटलं तुम्ही कुठे गेलं ना, आद्विक मामीच्या मागेच बघा तिकडं किती फास्ट चालतो तो, आमच्यापेक्षा पण फास्ट पोहतो. त्याला मी म्हटलं हळूच चाल, सगळं व्यवस्थित छान बघून आणि मग आपण पुढे जाऊ. तर तो इतका पळतो पुढे, म्हणजे त्याच्या मागे आपल्याला पळावं लागतं असं आहे. तर तुम्हाला गार्डन सगळं बघून लक्षात आलेच असेल किती सुंदर आणि किती मस्त आहे. आणि सगळे बोर्ड लावलेले आहे, म्हणजे आपण कुठून बाहेर एंट्री करू शकतो, कुठून आपल्याला बाहेर जाता येईल,
कुठून कुठे कसं जायचं सगळं खूप सुंदर त्यांनी व्यवस्थित छानरित्या केलेलं आहे. ती गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडली. आणि बाकी तर आहेच छान, बाकी तर काही विषयच नाही आहे. पुन्हा मी बहुतेक तुम्हाला इथं दाखवलं ना, आम्ही इथेच आलो होतो कारण इथूनच बाहेर जाण्यासाठी एंट्री होती, त्यामुळे मग पुन्हा इथेच आलो बहुतेक असं मला पण वाटतं आहे. तर मग हे बघा, हा इथे चालू आहे पुन्हा. तर इथून मग बाहेर जाण्यासाठी एंट्री होती. मग इथून आम्ही इकडे निघालो कारण मम्मी पप्पा तिथं बसलेले होते, ते बघून गेले. मग बाकीचं जे आम्ही इकडे बघूच तर बाकीचं त्यांचं मग बघून झालं होतं. तर मग इथं सगळं बघत बघत आम्ही फायनली मग अर्ध्या गार्डनपर्यंत आलेलो आहोत. तर तुम्हाला मी इथं सगळं काही दाखवलेलं आहे बघा. इथं आहेत राम आणि हनुमानजी. तर खूप सुंदर. आणि बघा इथं मी तुम्हाला म्हटलं ना, जी गुफा आहे ना बघा, हॉरर, जी आम्ही बोललं भीतीच वाटते आतमध्ये गेल्यानंतर, त्या गेल्या त्या म्हटलं मी नाही जात, तुम्हीच जा. आणखी एक पण होती पुढे गेल्यानंतर आहे, ती पण मी तुम्हाला दाखवते. म्हणजे किती सुंदर आणि किती छान असं गोष्टी आहेत की त्यांनी इथं केलेल्या आहे बघा इथं. तर मग आता इथून पुन्हा रिटर्न जायचं होतं आम्हाला, इथपर्यंतच होतं ते. आणि मग बाहेर एंट्री जाण्यासाठी पुढून जावं लागत होतं. आणि सगळ्या लिहिलेलं आहे तिथं, बोर्ड लिहिलेले आहेत, इकडे काय आहे तिकडे काय आहे बघा. तुम्हाला इथं दाखवते मी. तर बघा इथं दिलेलं आहे समुद्र मंथन, त्यानंतर गोवर्धन पर्वत, सगळं काही जे आहे ना, तर ते सगळं छान छान मस्त आहे. आणि सगळ्या गोष्टी खूप सुंदर. एवढं थकलो होतो तरी पण बघण्याची इच्छा होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिल्लूने अजिबात परेशान केलं नाही. आता तुम्हीच बघा, एवढा व्हिडिओ माझा 17 मिनिटाचा झाला जवळपास, तरी अर्धं गार्डन तुमच्यासोबत शेअर करायचं बाकी आहे. आणि नीलकंठधाम तर आम्हाला बघण्यासाठी 3-4 तास सहज आहे, कारण 5 वाजले तर मला बाहेर पडण्यासाठी. वाजता तिकीट 1:30-2ला तिकीट काढलं असेल, म्हणजे जवळपास 3 तास लागले असतील आम्हाला ते बघण्यासाठी सगळं काही. तर इथं आहे राम लक्ष्मण. आणि मी तुम्हाला म्हटलं ना, महाभारत, रामायण, महादेवांचं सगळं त्यांनी खूप छान प्रकारे इथं केलेलं आहे. इथं त्यानंतर इथं वन मे बीमार सेवकराम साधू की सेवा, म्हणजे सगळं बोर्ड वगैरे लावलेलं आहे तुम्हाला तिथं बघण्यासाठी. आपण काय बघतोय आपल्या जर लक्षात आलं नाही तर म्हणजे लावलेलं आहे त्यांनी, जे लवकर आपल्या पण लक्षात येतं. वाचल्यानंतर काही गोष्टी आपल्या पण आठवण नसते तर मग त्या लक्षात येतात. तर असाच छोटासा व्हिडिओ, तो नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आणि गार्डन कसं वाटलं, सगळ्या गोष्टी कशा वाटल्या तेही कमेंट करून सांगा. याचा नेक्स्ट पार्ट तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. आपला व्हिडिओ 3:15 वाजता तो सगळ्यांना माहीतच आहे. नसेल येत तर तिथं ती घंटी आहे ना, ते बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुम्हाला माझं व्हिडिओचं नोटिफिकेशन येत जाईल.